ही एनर्जी माझ्या सोबत असताना राधिका मसालेचे जहाज भरकटेलच कसं? वा 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 राधा, किती छान बोलते यार ही. म्हणजे ना इतकं आतून बोलते आणि असं खरं असतं सगळं. प्रत्येक वेळेला नव्याने प्रेमात पडतो का मी हिच्या. ऐक ना शनाय, मी जाऊ का बाहेर प्लीज? काय नाही, माझ्यासाठी स्पेशल मोमेंट आहे यार. मला आता राहवत नाही, मी बाहेर जाऊन ऐकतो, थोडा वेळ मॅनेज करू. ओके चालेल ना, मी पण येते ना. नाही राधाने सांगितलंय ना, बस ना, कशाला उगाचच. बस इथेच मी आलो, पटकन आलो, थोड्या वेळ. मोबाईल 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 फोन येईल ना प्लीज प्लीज. हे ना बिंदास ठेवलंय. तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळे राधिका मसाले आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. पण राधिका मसालेचा प्रवास या पुढे न्यायचा आहे आपल्याला. जगभरात राधिका मसाले पोचवायचे, त्यासाठी एक नवी दिशा देणं गरजेचं आहे. तुम्ही सगळेजण होतात म्हणून हा प्रवास शक्य झाला. आतापर्यंत मी ड्रायव्हिंग सीटवरती होते, पण मी काय हाडाची बिझनेस वुमन नाही. मी एक गृहिणीच आहे. माझ्यावरती जी परिस्थिती ओढवली त्यामुळे मला या व्यवसायात यायला लागलंय, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही सगळेजण आहात म्हणून हे सगळं शक्य झालंय. पण यापुढे असं करून चालणार नाही. आपल्याला हा व्यवसाय वाढवायचा असेल तर या व्यवसायाला एका चांगल्या प्लॅनची गरज आहे, एका स्ट्रॅटेजीची गरज आहे, एका दृष्टीची गरज आहे. राधिका मसाले संदर्भातल्या काही गोष्टी आता बदलाव्या लागणार आहेत. आता तुम्हाला काही वेळापूर्वी मी राधिका मसालेतले नातेसंबंध याविषयी सांगितलं. एक गोष्ट सांगायची राहिली की इथे एक गोष्ट इतके दिवस नव्हती, ते म्हणजे सासू सुनेचं नातं. जेव्हा सासू एकटीच घरात असते तेव्हा ती घर सांभाळते, कुटुंबाकडे लक्ष देते, सगळं काही तीच बघते. पण जेव्हा सून घरात येते तेव्हा सासूनं खरं तर सगळा कारभार तिच्यावरती सोपवायचा असतो. पण सून नाठाळ निघाली तर सगळ्या गोष्टी सासूलाच कराव्या लागतात. पण सून जर कर्तबगार असेल तर सासूनं सगळा कारभार तिच्यावरती सोपवावा आणि या सगळ्यातनं मुक्त व्हावं, रिटायर व्हावं. आणि तोच निर्णय आत्ता मला घ्यायचा आहे. मला राधिका मसालेमधून रिटायर व्हायचंय. शांत व्हा, पॅनिक होऊ नये. राधा तू हे. राधिका मॅम, तुम्ही खरंच रिटायर होणार आहात? राधिका मॅम, तुम्ही रिटायर होणार आहात म्हणजे नेमकी काय करणार आहात? राधिका मसाले कंपनी बंद करणार आहात की दुसऱ्या कोणाच्या हाती देणार आहात? आणि हो, तुम्ही जर राधिका मसाल्याच्या सासू आहात तर सून कोण आहे? राधिका, काय चाललंय तुझं? कसली रिटायरमेंट? सन्या, तू बाहेर का दिस? तुला काय सांगितलं होतं? मी नाही जाणार आहे. तू आधी मला सांग हे सगळं काय आहे आणि का? हे बघ, राधिकामुळेच राधिका मसाले तुझ्या नावाची कंपनी आहे यार. तू कशी सोडू शकते? हे सगळं सक्सेस तुझ्यामुळे आहे. तू असं नको डिसिजन घेऊ. काय चाललंय तुझं? शनाया, मी जे काही बोलतेय ते विचार करून बोलतेय. माझा विचार झालेला आहे. तू आता नको बोलूस प्लीज. काय विचार केलास मग तू नक्की? रिझन तरी सांग नीट. या दोघांनी काय ब्लॅकमेल केलंय का तुला? नाही, तसं काही नाहीये बाई. मी सगळं सांगते तुला. प्लीज सौमित्र, प्लीज बघ ना. एक मिनिट, मी तुला अपोज करेन हे तुला माहित होतं म्हणून मला आत बसवलंस ना तू? तसं काही नाहीये सौमित्र. प्लीज तिला समजाव, तिला आतमध्ये घेऊन जा ना प्लीज प्लीज. पण ह्याला काय लॉजिक आहे? तू आधी सांग ना मला. शनाय थांब. राधाने जर काहीतरी निर्णय घेतला तर त्यामागे नक्की काहीतरी विचार असतो. तो आपल्याला कदाचित नंतर कळेल. की आता थांबायला सांगते ना तर थांबूया. राधा, मी पण तुला आता काहीही विचारणार नाही. जो काही विचार केला असशील तो
राधिका मसाल्याच्या भल्याचाच असेल याची खात्री आहे मला. ऑल द बेस्ट. थँक्यू सौमित्र. मुख्या तुला ना बेस्ट हजबंडचा अवॉर्ड देते मी आता. काय झालं? बोलून यायचं ना मला बाहेर, ती रिटायरमेंट घ्यायचं म्हणते आणि कारण पण सांगत नाही. तुला सांगते गॅरी मायाने काहीतरी कांड केलाय. नाही कशा नाही, त्या दोघांना घाबरून राधा आता असला काही निर्णय घेणार नाही. आणि मग आपल्याला सांगत का नाहीये? आता सांगेल ना, असं सगळ्यांसमोर कशाला सांगेल ती? म्हणजे मी आधी तरी सांगायला पाहिजे होतं. आधी बोलली असते ना, मी अपोज केलं असतं तिला. काही फरक पडला नसता, तिने कन्व्हिन्स केलं असतं तुला. अरे पण ऍटलीस्ट माहिती तरी असतं ना काय बोलणार आहे ते. आता तर काहीच कळत नाहीये, सगळंच अंधारात आहे. पण ठीक आहे ना, सांगेल ना, जरा थांब ना, पेशन्स ठेव ना थोडासा ना. ती असं म्हणाली का कधीच सांगणार नाहीये? सांगेल ना ती. हा, तुझा विश्वास नाहीये का तिच्यावर? असं कुठे म्हटलं मी? मग जरा थांब. हळू झालं की आपलं पॅपॅ करून रिॲक्ट व्हायचं. हे पॅनिक बटन जरा ऑफ कर आता आणि आता राधा पुढे काय बोलते ना ते ऐक. शांत हो. तिथून ऐकू येणार आहे. तुझं पॅनिक बटन का ऑन नाहीये? तू कसा एवढा कूल आहेस? राधिका काय डिसिजन घेणार आहे तुला आधीच माहितीये का? खरं सांग. अरे नाही ग बाई, मला खरंच काही माहित नाही. तिने मलाही सांगितलेलं नाही. मी फक्त बाहेर म्हणालो ना, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. जो काय निर्णय घेईल तो विचार करून घेणार. आणि तू जर पुढचं ऐकलं ना तर तुलाही कळेल. तुला जे काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं तिथेच मिळतील. ते ऐक. हा, राधिका मॅम, तुमच्या रिटायरमेंट मागचं नेमकं कारण काय? राधिका मॅम, तुमच्या स्टाफला अर्थातच तुमच्या कुटुंबाला सुद्धा हा डिसिजन आत्ताच कळतोय. तुम्ही ही सिक्रेसी का पाळली? याच्या मागे काही विशिष्ट कारण आहे? सांगा ना, एवढा मोठा डिसिजन का केलं? सांगा ना, सांगा. हो हो हो, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, सगळ्यांना उत्तरं देणार आहे. तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही बसून घ्या, मी सांगते तुम्हाला सगळं. मी हा डिसिजन कोणालाही सांगितला नाही. त्याला एक कारण होतं. कारण बघा ना, आता मी हा डिसिजन सांगितला, फारसा कोणाला पटलेला दिसत नाहीये आणि आता ह्या क्षणी मला कोणी अपोज करावं असं मला वाटत नव्हतं, म्हणून मी हा डिसिजन सांगितला नाही. पण कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी रिटायर होतीये म्हणजे राधिका मसाले बंद करते असं तुम्हाला वाटतंय का? तर नाही, तसं नाही. मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे राधिका मसालेला एका जबाबदार व्यक्तीची गरज आहे. अशी व्यक्ती की जी उत्तम डिसिजन घेऊ शकेल. अशी व्यक्ती जी स्मार्ट असेल, नव्या कल्पना घेऊन येईल, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ याची गल्लत करणार नाही. माझ्यासारखा केवळ इमोशनल डिसिजन न घेता प्रॅक्टिकली डिसिजन घेईल. अशा व्यक्तीच्या हातात राधिका मसालेचा सगळा कारभार सोपवणार आहे मी आणि रिटायरमेंट घेणार आहे. आता ह्या क्षणी मला माझं कुटुंब जास्त महत्वाचं आहे, माझा मुलगा जास्त महत्वाचा आहे आणि त्यासाठी ही रिटायरमेंट आहे. आणि त्यांच्यासाठी साधी सरळ गृहिणी बनून राहण्यात मला आनंद आहे. हा माझा डिसिजन आहे, तो आता मी तुम्हाला सांगितला. कदाचित अनेकांना तो पटला नसेल, पण तो ऍक्सेप्ट करावा लागेल तुम्हाला. सॉरी. आता राधिका मसाले त्या व्यक्तीच्या हाती सोपवण्याच्या आधी मला कंपनीचे सिनियर मॅनेजर पानवलकर सर यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे. सर प्लीज. हो क्या? बस झाला. तुझं जर काही एवढाच बोर होत असेल ना, जा बाहेर जा. मला पण काय हाऊस नाही. राधाने सांगितलं म्हणून इथे थांबलोय. तसंही बाहेरच जातो मी. मग त्या रोनीलचा फोन येईल. अरे हा बरोबर टायमिंगला फोन करतोय. आता तो 200 वर्ष झालं याचं आयुष्य. हॅलो, बोल रे, काय झालं ते दिल्लीचं? काय झालं का सिलेक्शन? हो, शनाया मॅम आहेत अजूनही तुझ्यासोबत? अरे आहे, इथेच आहे. तू स्पीकरवरच आहे फोन. बोल. शनाया मॅम, तुमचा ऍड्रेस पाठवू शकाल का? ऍड्रेस? हो पाठवू शकते, पण ते जाऊ दे ना. माझं सिलेक्शन झालं का सर? त्याचेच तर पेढे पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू बाबा. तुला माहित नाही तू किती मोठं काम केलंस माझं. अरे मी काहीच नाही केलं. सब शनाया मॅम के टॅलेंट का जादू है. लाईफ मध्ये पहिल्यांदा मी असं होताना पाहिलंय. टॅलेंट के आगे पैसा वशिला सब हार गया. सौमित्र, तुला स्पेशल थँक्यू.
मला कसं थँक्यू म्हणतो बाबा, हे सगळ्या शनायाचीच कमाल आहे. बरं मला सांग पुढे कसं आणि काय करायचंय? पुढे आमच्या मुंबई ब्रँचची कलिग 1-2 दिवसात शनायाला भेटेल. ओके. तिला सगळं सेटअप समजावून सांगेल. इमिजिएट नेक्स्ट डे जॉईनिंग असेल. फक्त आजपासून रादर आत्तापासून शनाया मॅमना एक चॅनल पॉलिसी स्ट्रिक्टली फॉलो करावी लागेल. काय काय? त्या हा शो करतायत ही गोष्ट तुम्ही दोघे आणि आमची टीम सोडून कुणालाही सांगायची नाहीये. जोवर चॅनल परमिशन देत नाही तोवर. सर ऐका ना प्लीज, माझ्यासाठी नाही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, तर निदान मला राजला किंवा मम्माला तरी सांगू द्या ना प्लीज प्लीज. सॉरी मॅम, यात कुठलंच एक्सेप्शन नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्टचं साईन होईल, ते ब्रेक करता येणार नाही. चुकून केलं तर लिगल ऍक्शन होऊ शकते तुमच्या अगेन्स्ट. सो प्लीज टेक केअर ऑफ दिस. नाही काही प्रॉब्लेम नाही. करेल ती सगळं, म्हणजे त्या पॉलिसीप्रमाणेच होईल सगळं. माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटतायत. चला एक गोष्ट तर नक्की आहे की राधिका रिटायर होतीये हे कन्फर्म आहे. नाही खुश तर मी पण आहे, बट थोडीशी डिसअपॉइंट सुद्धा आहे. मला वाटलेला टफ फाईट देईल ती आपल्याला यार, बट ती तर लुझर निघाली. नाही, आय डोंट लाईक टू फाईट विथ सच लुझर्स, यु नो. आधीच बॅकफुटला गेली. काय आता मजा नाही फाईट मध्ये. माया तसं नाहीये. लक्षात घे ना, तिला लक्षात आलं आपल्या समोर एवढे स्ट्रॉंग अपोनंट आहेत ना, म्हणून तिने आधीच शस्त्र टाकली. आता हरवलेलं हरवण्यात काय मजा आहे अजून? हा ते तर आहे, बट एक्झॅक्टली करणार काय आहे ती? काय करून काय करणार आहे? राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज करणार. दॅट्स इट. तुम्ही गुरु सर आणि मायाचं फेस बघितलं? मॅमनी त्यांचं डिसिजन सांगितलं आणि लगेच कसे हॅप्पी झाले ते. त्यांना तर तेच हवं असणार ना. असाच एखादा डिसिजन ती वाट बघत असणार. पण मॅमने तरी असं डिसिजन का घेतलं मला तर काही कळतच नाही. मला ना खूप टेन्शन येत आहे. म्हणजे मॅम ना खूप फर्म वाटत होत्या की रिटायरमेंट बद्दल, बट ते रिटायर होणार म्हणजे नक्की काय करणार आहेत? कंपनी बंद करणार नाही असं त्या बोलल्या, पण म्हणजे कुणाच्या हातात सगळे राईट्स देणार आहेत काय? एफिशियंट व्यक्ती जे तिचं चाललंय ना, ते शेवटी असून असणार कोण आहे? सांग, राधिका मसालेमध्ये एकतरी एफिशियंट व्यक्ती आहे का? कोणच नाही. असून कोण असणार आहे? हे पानवलकर, जेनी, आनंद, श्रेयस आयुष्यभर एम्प्लॉई म्हणूनच जगले, आयुष्यभर एम्प्लॉई म्हणूनच जगणार. बॉस म्हणून काम करण्याची त्यांच्यामध्ये धमकच नाहीये. युअर राईट, बट स्टील आय एम थिंकिंग की व्हॉट एक्झॅक्टली शी इज अबाउट टू डू. काय करणार आहे ती आता नेक्स्ट? करून काय करणार? राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज करणार. नाही जेनी, हे बघ, म्हणजे वहिनींच्या मनात काय चाललंय हे खरंच आपल्याला कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की, आजचा दिवस खूप चांगला आहे. आज आपण बाप्पाची पूजा केली, त्यामुळे अशा मंगल दिवशी राधिका मसाल्याचं नुकसान होईल असा कुठलाही डिसिजन वहिनी घेणार नाही. राहिला प्रश्न एफिशियंट व्यक्तीचा, ते ती कदाचित यशवंत सरांना करेल. इज इट? बट असं का करेल ती? शातीर दिमाग, डोक्यामध्ये सतत हुशारी असते ना आजकाल. हे बघ, एक तर ते तिचे लाडके सासरे, बरोबर? त्याच्यात तिच्या नवऱ्याचे आता या कंपनीमध्ये 50% शेअर आहेत, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होतो तर आहेच आहे. त्यामुळे तिला नीट माहिती आहे की काही झालं तरी सगळा कंट्रोल हा आपला नवऱ्याच्याच हातात असणार आहे. कळलं? वहिनी सतत असे हिंट्स देत होते आपल्याला की हा जो डिसिजन आहे तो माया आणि गुरुसाठी मोठा झटका असणार आहे. એટલે આ તો મોટો આંચકો લાગશે આ લોકોને ધીરે ધીરે. હા, એટલે તે બડા झटका धीरे से लगेगा. गुड लॉर्ड, असंच काहीतरी होऊ दे. मॅम त्यांचं डिसिजन सांगायला येतच असतील आता. हा, युअर राईट. म्हणजे इनिशियली मला तिची ही मूव खूप स्टुपिड वाटत होती, बट नो या, शी प्लेड रिअली स्मार्टली. म्हणजे तिने फक्त तिच्या या हातातली वस्तू या हातात दिली. दॅट्स इट. फिमेरी और पड फिमेरी. ठीक आहे ना माया, शेवटी राधिका मसाले SB कंपनीमध्ये मर्ज होणार आहे हेच खरं आहे. आपल्याला हवं तेच होणार आहे. मला तर जाम मजा येते. आता माझं चॅलेंज पूर्ण होणार आहे. आणि शेवटी तिनं अनाऊन्स केल्यानंतर तिचा आणि या सगळ्यांचे चेहरे बघायला मला जाम मजा येणार. मी तर वाटच बघतोय.
आय एम डेस्परेट टू विटनेस दॅट. बट यार किती टाइमपास करते, किती हे लेक्चर, तिला कंटाळा नाही येत का? नेहमीच आहे ना तिचं, हे असली नाटकं आज मीडिया म्हणून जरा जास्त सगळ्यांची सिंपती गेन करा. बघा बघा मी किती गरीब आहे, मी किती बिचारी आहे. पण झालं आता संपेलच थोड्या वेळात. नाही, तिकडे सिंपती दाखवते आणि आपल्याला ॲटिट्यूड, खूप ॲटिट्यूड दाखवत होती. तेवढा माज होता ना तिला, सगळा उतरेल तिचाही आणि तिच्या या सगळ्या वेलविशर्सचाही. वेलविशर्स काय माया, चांगला शब्द आहे ना आपल्याकडे. चमचे म्हण चमचे. आयुष्यभर तेच केलं नाही चमचेगिरी. तू नको काळजी करूस. हा, तो सौमित्र असेल बोर्ड ऑफ डिरेक्टर वगैरे, पण तूही CEO आहेस, कळलं ना. सगळ्या पॉवर्स तुझ्याच हातात असणार आहेत. त्यामुळे एकदा का हे सगळं आपल्या ताब्यात आलं, याचं गोडाऊन करून टाकू आणि यांना ठेवू ओझी उचलायला. विषयलायच ना. आरजे बन गई लटोरी, आरजे बन गई लटोरी, लमहर सुन्नर महोगी, लमहर सुन्नर महोगी. काय चाललंय, काय आधीपासूनच काय नाचताय? अनाउन्समेंट व्हायची अजून. अनाउन्समेंट झाल्यावर नाचू शकतो. म्हणजे अनाउन्समेंट पॉझिटिव्ह आहे नक्की. म्हणजे तुला माहित नाही? अरे कमाल आहे, मला वाटलं तुला माहिती आहे म्हणून तू हिच्याबरोबर. बरं एक काम कर, तू ताबडतोब बाहेर जा. वहिनी आत्ताच अनाउन्समेंट करायला गेलेले आहेत. तू जा, मी थांबतो शनायासोबत. हा बाहेर जाऊ शकतो, मी पण जाऊ शकते बाहेर. सॉरी, तू नाही जाऊ शकत. वहिनींची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे, अनाउन्समेंट होईपर्यंत तुला बाहेर जाऊ द्यायचं नाही. पण मग याला काहीच अर्थ नाही. बाई जरा पेशन्स ठेव ना, तसं पण अनाउन्समेंट इथे ऐकायला येणार आहे ना. तू चिल मार सरांबरोबर, मी जातो. आणि सर थँक्यू. नाही म्हणजे भाषण नाही ऐकता आलं, पण निदान अनाउन्समेंट तरी समोरासमोर ऐकता येईल मला. थँक्यू. लमहर पण मला माहिती आहे ना काय अनाउन्समेंट आहे. मला सांगा ना. वहिनी आत्ता सांगणारच आहेत ना. म्हणजे ना 2 मिनिटांनी मला कळणार होतं, तर 2 मिनिटं आधी कळेल. सांगा सांगा सांगा. असं म्हणते. बर नाही, तू थेट वहिनींकडनं. बस क्या बनू, हिचका दोस्ती. हा शान्या तू पण ना. आता कळेल, रागवू नको प्लीज. सांगा ना. गुड गर्ल, गुड गर्ल. सॉरी सॉरी, तुम्हाला जरा वाट बघायला लागली. पण काही टेक्निकल गोष्टी डिस्कस करायच्या होत्या म्हणून वेळ लागला. हा तर आपण वळूया मूळ प्रश्नाकडे की मी रिटायर होतीये म्हणजे नेमकं काय होतंय. तर राधिका मसाले मी तर बंद करत नाहीये, आणि मी असं म्हणते की राधिका मसाले यापुढे मी एखाद्या कंपनीमध्ये. मॅडम राधिका मसाले ही आता तुम्ही SB कंपनीमध्ये मर्ज करणार असंच म्हणायचंय ना. मला माहिती होतं तू हाच डिसिजन घेशील. मला माझं वाक्य पूर्ण करू द्या प्लीज. बसून घ्या तुम्ही. हा तर मी असं ठरवलंय की राधिका मसाले मी कोणत्याही कंपनीमध्ये मर्ज करणार नाही, आणि SB कंपनीमध्ये तर नाहीच नाही.